नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. मी आहे अरविंद गुट्टे. तर मित्रांनो, आपण पाहतात महावितरण विभागातील विद्युत सहाय्यक पदासाठी जी 20 ते 22 मे 2025 रोजी जी होणारी परीक्षा आहे, त्या परीक्षेच्या संदर्भात आपण एक फास्ट ट्रॅक सराव संच सुरू केलेला आहे की या सराव संचामध्ये 15 मिनिटांमध्ये 25 प्रश्न आपण सोडवलेले आहेत, जेणे की ते आपल्या परीक्षेसाठी अति महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा सिरीज भाग शेवटपर्यंत पहा. तसेच आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, सुरू करूया आपल्या या भागातील पहिला प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. इंटरनेटचे आउटपुट रेटिंग खालीलमध्ये व्यक्त केले जाते. ऑप्शन ए किलोवॅट, ऑप्शन बी किलो व्होल्टेज एम्पियर, ऑप्शन सी हॉर्स पॉवर, ऑप्शन डी किलोवॅट एम्पियर रेजिस्टन्स. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी किलो व्होल्टेज एम्पियर. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. भारतातील मोठ्या अल्टरनेटरमध्ये निर्माण होणाऱ्या व्होल्टेजची वारंवारता. ऑप्शन ए मेगा सायकलमध्ये, ऑप्शन बी किलो सायकलमध्ये, ऑप्शन सी 60 हर्ट्ज, ऑप्शन डी 50 हर्ट्ज. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी 50 हर्ट्ज. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. आपण अल्टरनेट त्याच्या समांतर ऑपरेशनचा पर्याय का निवडतो? ऑप्शन ए अधिक वीज निर्मितीसाठी, ऑप्शन बी पॉवर फॅक्टर वाढवण्यासाठी, ऑप्शन सी मशीनचे तापमान कमी करण्यासाठी, ऑप्शन डी एकूण सिस्टम आकार वाढवण्यासाठी. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी एकूण सिस्टम आकार वाढवण्यासाठी. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटची ताकद कशावरून ठरते? ऑप्शन ए फ्लक्स घनता, ऑप्शन बी आर्मेचर करंट, ऑप्शन सी फील्ड करंट, ऑप्शन डी अनिश्चितता. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी फील्ड करंट. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. दोन अल्टरनेटर समांतर जोडण्याचा काय फायदा आहे? ऑप्शन ए जनरेटरचा खर्च कमी होतो, ऑप्शन बी कमी पॉवर फॅक्टर आवश्यक असतो, ऑप्शन सी कमी पॉवर डिसिपेशन, ऑप्शन डी कमी पॉवर वापर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए जनरेटरचा खर्च कमी होतो. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. मध्यम आणि उच्च व्होल्टेज मशीनसाठी कोणत्या प्रकारचे स्लॉट वापरले जातात? ऑप्शन ए रिंग प्रकारचे स्लॉट, ऑप्शन बी बंद प्रकारचे स्लॉट, ऑप्शन सी अर्धबंद प्रकारचे स्लॉट, ऑप्शन डी उघडे प्रकारचे स्लॉट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन उघडे प्रकारचे स्लॉट, म्हणजे ओपन टाईप स्लॉट. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. डॅश उत्तेजन अल्टरनेटरमध्ये रोटर म्हणून काम करते. ऑप्शन ए आर्मेचर, ऑप्शन बी स्लॉट, ऑप्शन सी वाइंडिंग, ऑप्शन डी शाफ्ट. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए आर्मेचर. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटर
साधारणपणे किती ऊर्जा निर्माण करतो? ऑप्शन ए 2500 वॅट्स, ऑप्शन बी 1500 वॅट्स, ऑप्शन सी 1000 वॅट्स, ऑप्शन डी 2000 वॅट्स. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 2500 वॅट्स. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरच्या समांतर ऑपरेशनसाठी खालीलपैकी कोणती अट नाही? ऑप्शन ए अनंत बसबार आणि इनकमिंग मशीनचा व्होल्टेज समान असावा, ऑप्शन बी 2 सिस्टीमचा फेज अँगल समान असावा, ऑप्शन सी पहिल्या सिस्टममधील करंट दुसऱ्या सिस्टीमपेक्षा जास्त असावा, ऑप्शन डी बसबारमधील व्होल्टेज आणि इनकमिंग मशीनमधील व्होल्टेजचा फेज क्रम समान असावा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी पहिल्या सिस्टममधील करंट दुसऱ्या सिस्टमपेक्षा जास्त असावा. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरमध्ये सर्वात सामान्य समस्या कोणती असते? ऑप्शन ए बेरिंग्समध्ये बिघाड, ऑप्शन बी इंधनाची गळती, ऑप्शन सी तापमानात वाढ, ऑप्शन डी बेल्ट घट्ट होणे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए बेरिंग्समध्ये बिघाड. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणता प्रकार अल्टरनेटर आहे? ऑप्शन ए स्टँड बाय, ऑप्शन बी इंडक्शन, ऑप्शन सी ब्रशलेस, ऑप्शन डी इन्व्हर्टर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी ब्रशलेस. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरची देखभाल कशी करावी? ऑप्शन ए ते थंड ठेवा, ऑप्शन बी ते उबदार ठेवा, ऑप्शन सी ते वंगणयुक्त ठेवा, ऑप्शन डी ते स्वच्छ ठेवा. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी ते स्वच्छ ठेवा. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरचे आयुष्य किती असते? ऑप्शन ए 10 वर्ष, ऑप्शन बी 2 वर्ष, ऑप्शन सी 7 वर्ष, ऑप्शन डी 5 वर्ष. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 7 वर्ष. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरची चाचणी करताना कोणती सुरक्षा खबरदारी घ्यावी? ऑप्शन ए कधीही लोड नसलेल्या स्थितीत अल्टरनेटर चालवू नका, ऑप्शन बी कधीही ओपन सर्किटवर अल्टरनेटर चालवू नका, ऑप्शन सी कधीही लोड नसलेल्या स्थितीत अल्टरनेटर चालवू नका, ऑप्शन डी कधीही शॉर्ट सर्किटवर अल्टरनेटर चालवू नका. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कधीही ओपन सर्किटवर अल्टरनेटर चालवू नका. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. दोन्ही विधाने वाचा आणि MG संचासाठी योग्य पर्याय निवडा. विधाने: इंडक्शन मोटर जनरेटर संच उलट करता येत नाही. ब. खूप जास्त भार असल्यास सिंक्रोनस मोटर जनरेटर संच सिंक्रोनिझमच्या बाहेर पडतो. ऑप्शन ए विधान ब
खरे आहे परंतु विधान अ चुकीचे आहे. ऑप्शन बी दोन्ही विधाने सत्य आहेत. ऑप्शन सी दोन्ही विधाने खोटी आहेत. ऑप्शन डी विधान अ खरे आहे परंतु विधान ब चुकीचं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए विधान ब खरे आहे परंतु विधान अ चुकीचं आहे. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. खालीलपैकी कोणते काम मोटर जनरेटर संचाद्वारे केले जाऊ शकते? ऑप्शन ए परिवर्तनशील प्रवाह ते स्थिर भार प्रवाह. ऑप्शन बी ॲनालॉग ते डिजिटल सिग्नल. ऑप्शन सी AC ते DC. ऑप्शन डी परिवर्तनशील AC व्होल्टेज ते स्थिर AC व्होल्टेज. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन डी परिवर्तनशील AC व्होल्टेज ते स्थिर AC व्होल्टेज. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. दंडगोलाकार रोटरमध्ये रोटरचा डॅडॅश भाग जखमेत असतो. ऑप्शन ए 1/3. ऑप्शन बी 2/3. ऑप्शन सी अर्धा. ऑप्शन डी संपूर्ण. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी 2/3. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरद्वारे निर्माण होणारा व्होल्टेज वेव्ह फॉर्म असा असावा. ऑप्शन ए पल्स वेव्ह. ऑप्शन बी साइन वेव्ह. ऑप्शन सी त्रिकोणी वेव्ह. ऑप्शन डी सॉटूथ वेव्ह. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी साइन वेव्ह. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. जेव्हा अल्टरनेटरचा वेग निम्मा केला जातो तेव्हा निर्माण होणारा EMF फेज होईल. ऑप्शन ए अर्धा. ऑप्शन बी 2दा. ऑप्शन सी 4 वेळा. ऑप्शन डी 1/4. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए अर्धा. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटर खालील तत्वावर काम करतो. ऑप्शन ए परस्पर प्रेरण. ऑप्शन बी फॅरेडचे विद्युत चुंबकीय प्रेरणाचे नियम. ऑप्शन सी स्वयंप्रेरणा. ऑप्शन डी स्वयंप्रेरणा प्रसरण प्रेरण. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी फॅरेडचे विद्युत चुंबकीय प्रेरणाचे नियम. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 1800 RPM वर फिरणाऱ्या 4 ध्रुव असलेल्या अल्टरनेटरद्वारे निर्माण होणाऱ्या व्होल्टेजची वारंवारता डॅडॅश आहे. ऑप्शन ए 60 हर्ट्ज. ऑप्शन बी 120 हर्ट्ज. ऑप्शन सी 7200 हर्ट्ज. ऑप्शन डी 450 हर्ट्ज. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 60 हर्ट्ज. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 8 पोल अल्टरनेटर 750 RPM वेगाने फिरतो, त्याची वारंवारता. ऑप्शन ए 50 हर्ट्ज. ऑप्शन बी 75 हर्ट्ज. ऑप्शन सी 80 हर्ट्ज. ऑप्शन डी 100 हर्ट्ज. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन ए 50 हर्ट्ज. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरमध्ये खालीलपैकी एकही नसतो. ऑप्शन ए स्लिप रिंग. ऑप्शन बी कम्युटेटर. ऑप्शन सी फील्ड सिस्टम. ऑप्शन डी आर्मेचर. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन बी कम्युटेटर. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. 8 ध्रुव 50 हर्ट्ज
अल्टरनेटरचा वेग आहे ऑप्शन ए 3000 RPM, ऑप्शन बी 1500 RPM, ऑप्शन सी 750 RPM, ऑप्शन डी 375 RPM. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी 750 RPM. तर मित्रांनो, पाहूया पुढील प्रश्न, जो की आपल्यासाठी हा आहे. अल्टरनेटरच्या स्टेटरमधून येणारा विद्युत प्रवाह खालील मार्गाने बाह्य सर्किटमध्ये नेला जातो. ऑप्शन ए स्लिप रिंग, ऑप्शन बी कम्युटेटर सेगमेंट, ऑप्शन सी सॉलिड कनेक्शन, ऑप्शन डी कार्बन ब्रश. तर मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर आहे ऑप्शन सी सॉलिड कनेक्शन. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच आवडला असेल लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल किंवा आपल्या सिरीजची पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. तसेच जास्तीत जास्त